नमस्कार मित्रांनो. आज आपण एम ए मराठीमधील घटक 4 साहित्यशास्त्र भाग 1 साहित्यशास्त्र भाग 1 घटक 4 या 4 मधला साहित्यशास्त्रामधला घटक 4 आ घटक 4 हा घटक आज आपण अभ्यासत आहोत. या घटकामध्ये काय आहे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. साहित्याची अभिरुची, संकल्पना, साहित्य, ज्ञानक्षमता. जोनाथन कलर यांचा समिष्ट यात आहे. तर हे साहित्याची अभिरुची काय आहे, संकल्पना काय आहे, साहित्याची ज्ञानक्षमता काय आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न याचे उद्दिष्ट काय आहेत हे समजण्याचा प्रयत्न करूया. साहित्याचे स्वरूप समजून घेणे, याचे उद्दिष्ट काय आहे तर साहित्याचे स्वरूप समजून घेणे, अभिरुचीचे स्वरूप समजून घेणे, साहित्याच्या अभिरुचीचे स्वरूप समजून घेणे, साहित्य अभिरुची व्याख्या जाणून घेणे, अभिरुची, साहित्यिक, ज्ञानक्षमता यांचा परस्पर संबंध ओळखणे. ते मुख्यत्वे ह्याच्यामध्ये अभिरुची आणि साहित्याची ज्ञानक्षमता जी आहे यांचा परस्पर संबंध काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. भाषिक प्रयोगांचे ज्ञान वाढवणे, ते भाषिक जे प्रयोग आहेत त्या भाषिक प्रयोगांचं ज्ञान वाढवणे, अभिरुचीचा उपयोग साहित्यिक संदर्भात कसा करायचा हे समजते. तर अभिरुची आहे, अभिरुचीचा जो उपयोग आहे तो साहित्य संदर्भात कसा करायचा हे समजणे, हे या घटकाचे मुख्य उद्दिष्ट आहेत. साहित्य वाचनातील रसास्वाद म्हणजे अभिरुची होय. जे आपण साहित्य वाचतो आणि त्यातून जो आस्वाद घेतो, जो आनंद मिळवतो, आपल्याला जे समाधान मिळते, जे रस मिळतो, त्या रसास्वाद म्हणजेच जो आस्वाद म्हणजेच अभिरुची होय. साहित्य वाचनातील रसास्वाद म्हणजेच अभिरुची होय. साहित्यिक अभिरुची हा वाचकाच्या संवेदनशीलतेशी निगडीत असतो. साहित्य अभिरुची ही वाचकाच्या संवेदनशीलतेशी निगडीत असतो. जेव्हा आपण एखादी साहित्यकृती वाचतो तेव्हा आपण संवेदनशीलता आपल्यामध्ये निर्माण होते. मग ही संवेदना जी होते ते भाव, इमोशन्स जे आपले निर्माण होतात साहित्य वाचताना, आपण त्या साहित्याशी एकरूप होतो आणि ते त्या साहित्यातलं अस्तित्व जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या या भावना ज्या आहेत, जे इमोशन्स आहेत ते आपल्याला बाहेर येतात, त्यांच्याशी निगडीत असते. ही साहित्य अभिरुची काय असते, ते वाचकाच्या, जो वाचणारा आहे, जो वाचकाची जी संवेदनशीलता आहे त्याच्याशी निगडीत असते. कला, सौंदर्य, कल्पनाशक्ती आणि भावनिक प्रतिसाद या घटकांमुळे अभिरुची तयार होते. तर ही अभिरुची कशी तयार होते, तर कला, सौंदर्य, कल्पनाशक्ती, भावनिक प्रतिसाद, जे वाचकामधील जे कला आहे, सौंदर्य आहे, जी कल्पनाशक्ती आहे आपल्यामधील, जे भावनिक प्रतिसाद आहेत, इमोशन्स आहेत, ह्या घटकांमुळेच ती अभिरुची तयार होत असते. साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी वाचकाची जाण, संस्कार आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी महत्त्वाची ठरते. ते एखाद्या साहित्याचा आपल्याला जर आस्वाद घ्यायचा असेल तर वाचकाची जी जाण, संस्कार, संस्कृतीची जी पार्श्वभूमी महत्त्वाची ठरत असते. जे वाचक असतो त्याची जी पार्श्वभूमी असते, त्या पार्श्वभूमीमध्ये जी जाण असते, संस्कृती असते, संस्कार असतात त्या वाचकावरती, ती ज्या पार्श्वभूमी असते ती साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी, एखाद्या साहित्यकृतीचा आस्वाद घेण्यासाठी महत्त्वाची ठरत असते. वाचकाचे जीवनानुभव, शिक्षण, विचार आणि समाज स्थिती यांवर त्याची अभिरुची अवलंबून असते. म्हणजे जो वाचक असतो ना, या अभिरुची कशावर अवलंबून असते, ते वाचकाचा जो जीवनाचा अनुभव आहे, त्याचे जे विचार आहेत, त्याला जे मिळालेलं शिक्षण आहे, तो ज्या समाजात वाढलेला आहे, जी परंपरा त्याच्यावर प्रभाव केलेले आहेत, समाजस्थिती किंवा ज्या विचारधारणा त्याच्यावर प्रभाव आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा अवलंबून असतं. अभिरुची ही सगळ्या गोष्टींवरती अवलंबून असते. अभिरुची वाचकाला साहित्यिक कृतीचा अर्थ, प्रतीक, रूप, भाषाशैली आणि रचना यांचा अनुभव देत असते. तर ही अभिरुची जी आहे ती वाचकाला साहित्यकृतीचा अर्थ समजून देत असते, समजून घेण्यात प्रयत्न करत असते. प्रतीक, रूप आणि भाषाशैली आणि रचना यांचा अनुभव देत असते. तर ही अभिरुची वाचकाला कसला अनुभव देत असते, तर त्या साहित्यकृतीचा अर्थ समजावून सांगत असते. प्रतीक, रूपक, भाषाशैली आणि रचना या गोष्टींचा अनुभव देत असते अभिरुची वाचकाला. आता नेमकं अभिरुची म्हणजे काय ते समजून घेऊया. की अभिरुची म्हणजे सौंदर्य बुद्धी किंवा रसाग्रहतेचं क्षमता. ही अभिरुची म्हणजे काय, तर सौंदर्य बुद्धी आणि किंवा रसग्रहतेची क्षमता होय.
वाचकाला जेव्हा एखाद्या असं कलाकृतीतून सौंदर्य, विचार, भावना यांचा एकत्र अनुभव मिळतो, तेव्हा त्यातून अभिरुची तयार होते. मग ही जी अभिरुची आपण पुढे जाणून घेतलं, की वाचक जेव्हा कलाकृतीतून त्याला सौंदर्य, विचार, भावना यांचा अनुभव, एकत्रित अनुभव मिळत असतो, आनंद घेत असतो, आस्वाद घेत असतो, तेव्हा ती त्यातूनच अभिरुची तयार होत असते. अभिरुची स्थिर नसते. ती काळ, संस्कृती, समाजानुसार बदलत राहते. अभिरुची ही स्थिर नसते. ती काळानुसार, समाजानुसार, संस्कृतीनुसार, परंपरेनुसार, रूढींनुसार, कालखंडानुसार बदलत राहत असते. वाचकाच्या अनुभवावरून साहित्यिक अभिरुची वाढत असते. वाचकाचा जो अनुभव असतो, त्याच्या जीवनातला जो अनुभव त्याला मिळालेला असतो, त्या अनुभवावरून त्या साहित्यविषयक अभिरुची त्याची वाढत असते. साहित्याचा आस्वाद घेताना विचारशीलता, कल्पकता आणि तर्कबुद्धी या गुणांचा समन्वय अभिरुचीतून होतो. जेव्हा साहित्याचा आपण आस्वाद घेत असतो ना, तेव्हा विचारशीलता, कल्पकता आणि तर्कबुद्धी या गुणांचा समन्वय अभिरुचीतून होत असतो. साहित्याची अभिरुची संकल्पना. आता साहित्याची अभिरुची संकल्पना काय? आपण अभिरुची म्हणजे काय पाहिलं. आता साहित्याची अभिरुची संकल्पना काय? साहित्याची अभिरुची म्हणजे साहित्यिक संवेदनशीलता आणि सौंदर्यबोध होय. म्हणजे साहित्याची अभिरुची म्हणजे काय? साहित्यविषयिक, म्हणजे ज्या साहित्याविषयी जी संवेदनशीलता आपल्यामध्ये आहे किंवा सौंदर्यबोध आहे, त्याला साहित्याची अभिरुची असे म्हटले आहे. कलाकृती पलीकडे पाहण्याचा वाचकाचा दृष्टिकोन अभिरुची ठरवतो. मग ती जी कलाकृती आहे त्याच्या पलीकडे जाऊन पाहण्याचा जो वाचकाचा दृष्टिकोन आहे, ती अभिरुची ठरवत असतो. म्हणजे एखाद्या कलाकृतीच्या पाहण्याचा जो वाचकाचा दृष्टिकोन असतो, म्हणजे कलाकृतीकडे पाहण्याचा जो वाचकाचा दृष्टिकोन असतो, तो अभिरुची ठरवत असतो. जोनाथन कलरच्या मते साहित्याचे विश्लेषण करताना वाचकाची अभिरुची आणि बौद्धिक क्षमताच केंद्रस्थानी असतात. आता जोनाथन हे अभ्यासक होते. त्यांचं मत काय होतं, तर साहित्याचे विश्लेषण करत असताना वाचकाची अभिरुची आणि बौद्धिक क्षमताच केंद्रस्थानी असते. मग त्यांचं मत काय होतं, की साहित्याची विश्लेषण करत असताना जो वाचक असतो, त्याची जी अभिरुची आणि बौद्धिक जी क्षमता असते, ते केंद्रस्थानी असतात. म्हणजे वाचकाची अभिरुची आणि बौद्धिक क्षमता हीच केंद्रस्थानी असते, जेव्हा आपण एखाद्या साहित्यकृतीचे विश्लेषण करत असतो. असं जोनाथन कलर यांचं मत आहे. साहित्यिक अभिरुचीमुळे वाचकाला भाषेतील सौंदर्य, आशयातील गूढता, कल्पनाशक्तीचे वैविध्य आणि सांस्कृतिक संदर्भ यांचा बोध होतो. मग साहित्य अभिरुची म्हणजे वाचकाला काय मिळतं, तर भाषेतील सौंदर्याची जाणीव होते, आशयातील गूढता त्याला अनुभवता येतो, जाणता येतो, आकलन होतं, कल्पनाशक्तीचे वैविध्य त्याला मिळते आणि संस्कृतीतील संदर्भ यांचा बोध होत असतो. आणि जी संस्कृती असते त्यांच्या संदर्भ यांचा बोध होत असतो. साहित्य बंदीचा गाभा. आता साहित्य बंदीचा गाभा काय आहे, तर साहित्य अभिरुचीचा गाभा म्हणजे साहित्य संबंधीचा गाभा. म्हणजे साहित्य संबंधितला गाभा काय आहे, तर साहित्य अभिरुचीचा गाभा म्हणजे वाचकाची दृष्टी आणि समज होय. म्हणजे एखाद्या साहित्यिक अभिरुचीचा गाभा काय असतो, एखाद्या साहित्यिक अभिरुची त्याचा गाभा काय असतो, म्हणजे वाचकाची सौंदर्यदृष्टी आणि समज. म्हणजे वाचकाची सौंदर्यदृष्टी आहे किंवा समज आहे वाचकाची, तोच अभिरुचीचा गाभा आहे, साहित्यिक अभिरुचीचा गाभा असतो. साहित्याचा आशय, प्रतिमा, प्रतीक, रूपक, शब्दशैली आणि रचना यांमधून अभिरुची प्रकट होत असते. साहित्याचा जो आशय आहे, प्रतिमा आहेत, प्रतीक आहेत, शब्दशैली आहेत, रचना आहे, रूपक आहे, यातूनच अभिरुची प्रकट होत असते. ही अभिरुची वैयक्तिक असली तरी ती समाज संस्कृतीच्या चौकटीत विकसित होत असते. ही अभिरुची वैयक्तिक असते. प्रत्येक वाचकाची वेगवेगळ्या बौद्धिक पातळीवरती किंवा सौंदर्य दृष्टिकोनातून तो त्या साहित्यकृतीचं आकलन करत असतो. म्हणून ही वैयक्तिक असते. तरी ती समाज संस्कृतीच्या चौकटीतच विकसित होत असते. ती समाज चौकटीच्या बाहेर जाऊन विकसित होत नाही. कारण जो वाचकपणा असतो तो संस्कृतीच्या चौकटीतच वावरलेला असतो, म्हणून ती त्याच्या पलीकडे जाऊन त्याचा विकास होत नसतो या अभिरुचीचा. साहित्य संबंधीचे घटक. आता साहित्य संबंधीचे घटक कोणते आहेत? साहित्यिक अभिरुचीच्या घटकांमध्ये कल्पनाशक्ती, विचारशक्ती, सौंदर्यबोध, भावना आणि सामाजिक जाण यांचा समावेश होतो. मग हे साहित्य संबंधीचे घटक जे आहेत ते कोणते आहेत? साहित्यिक अभिरुचीच्या घटकांमध्ये
कल्पनाशक्ती येते, तसेच विचारशीलता, सौंदर्यबोध, भावना आणि सामाजिक जाण यांचा समावेश होतो. हे घटक वाचकाच्या मानसिक, बौद्धिक आणि सांस्कृतिक स्तरावर बदलत असतात. पुढे अभिरुचीचे प्रकार दिलेले आहेत. बौद्धिक अभिरुची, भावनिक अभिरुची, सांस्कृतिक अभिरुची. बौद्धिक अभिरुचीमध्ये विचारप्रधान दृष्टिकोनातून साहित्याचे मूल्यमापन होते. म्हणजे बौद्धिक अभिरुचीमध्ये काय होतं, तर विचारप्रधान, विचारांनुसार, विचारधारणावरती दृष्टिकोनातून साहित्याचे मूल्यमापन होत असते. भावनिक स्तरावर काय होते, भावनिक प्रकारामध्ये काय होतं, भावनिक प्रकारची अभिरुची आहे ती भावनांच्या दृष्टिकोनातून अनुभव घेत असते. सांस्कृतिक अभिरुची, समाज, संस्कृती आणि परंपरेशी निगडीत दृष्टिकोन. म्हणजे सांस्कृतिक अभिरुची काय, ही समाज, संस्कृती आणि परंपरांशी निगडीत दृष्टिकोन असतो. अशा प्रकारे अभिरुची साहित्यविषयक दृष्टिकोन ठरवते. मग अशा प्रकारे अभिरुची ही साहित्यविषयक दृष्टिकोन ठरवत असते. जोनाथन कलर, साहित्यिक ज्ञानक्षमता. आता जोनाथन कलर हे साहित्यिक ज्ञानक्षमता काय समजावतात आपल्याला, तर जोनाथन कलर हे साहित्य सिद्धांतातील महत्त्वाचा विचारवंत आहेत. हे जोनाथन कलर आहेत हे साहित्य सिद्धांतांमधील एक महत्त्वाचे विचारवंत होऊन गेलेत. त्याने साहित्य वाचनात वाचकाची बौद्धिक भूमिका महत्त्वाची ठरवली आहे. मग या जोनाथन कलर यांनी काय केलं साहित्य वाचनामध्ये, तर वाचकाची जी बौद्धिक क्षमता आहे, भूमिका आहे, ही महत्त्वाची ठरवली आहे. कलरच्या मते साहित्यिक ज्ञानक्षमता म्हणजे साहित्यिक कृतीचा अर्थ लावण्याची, समजून घेण्याची आणि विश्लेषण करण्याची बौद्धिक व संवेदनशील क्षमता होय. जोनाथन कलर यांचं साहित्य ज्ञानक्षमता म्हणजे विचार काय आहेत, तर जोनाथन कलर हे एक साहित्य सिद्धांतामधील महत्त्वाचे विचारवंत होते. त्याने साहित्य वाचनाची बौद्धिक भूमिका महत्त्वाची ठरवली. कलरच्या मते ज्ञानक्षमता म्हणजे साहित्यिक कृतीचा अर्थ लावण्याची, समजून घेण्याची आणि विश्लेषण करण्याची बौद्धिक आणि संवेदनशील क्षमता होय. म्हणजे एखाद्या साहित्य कृतीचा अर्थ लावण्याची आणि ती साहित्यकृती समजून घेण्याची आणि विश्लेषण करण्याची जी वाचकाची बौद्धिक संवेदनशील क्षमता असते त्याला ज्ञानक्षमता असं म्हटलेलं आहे, असं कलर यांनी असं म्हटलेलं आहे. म्हणजे एखाद्या साहित्यकृतीचा अर्थ लावण्याची, समजून घेण्याची आणि विश्लेषण करण्याची बौद्धिक आणि संवेदनशील क्षमता म्हणजे ज्ञानक्षमता होय. साहित्यिक ज्ञानक्षमता विकसित करण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक असतात. आता ही जी साहित्यिक ज्ञानक्षमता विकसित करायची असेल तर खालील काही गोष्टी आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्यात कोणत्या गोष्टी येतात, तर भाषा आणि शैलीचे ज्ञान असणं गरजेचं आहे. सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीची समज असणं गरजेचं आहे. प्रतीक आणि रूपकांचा अर्थ लावण्याची क्षमता आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. कलाकृतीतील रचनात्मक आणि प्रयोगांची जाण असणं गरजेचं आहे. तर एखादे साहित्यिक ज्ञानक्षमता विकसित करण्यासाठी आपल्याकडे कोणत्या गोष्टी असणे आवश्यक आहे, तर भाषा, शैलीचे ज्ञान, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीची जाण असणं गरजेचं आहे, समज असणं गरजेचं आहे. प्रतीक आणि रूपकांचे अर्थ लावण्याची क्षमता आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. तसंच कलाकृतीतील रचनात्मकता आणि प्रयोगांची जाणीव असणं आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. तर ह्या काही गोष्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहेत, या गोष्टींमधून आपण साहित्यिक ज्ञानक्षमता विकसित करू शकतो. पुढे साहित्यिक ज्ञानक्षमतेचे स्वरूप काय आहे ते समजून घ्या. साहित्यिक ज्ञानक्षमता म्हणजे कलाकृतीतील अर्थ, रचना, प्रतीक आणि संदेश यांचा सखोल बोध घेण्याची क्षमता होय. साहित्यिक ज्ञानक्षमतेचे स्वरूप काय आहे, तर साहित्य ज्ञानक्षमता म्हणजे काय, कलाकृतीतील जी कलाकृती आहे त्याच्या कलाकृतीतील जो अर्थ आलेला आहे, जी रचना आहे कलाकृतीची, जे प्रतीक आहे, जो संदेश देण्याचा प्रयत्न केला किंवा जो आशय आहे, यांचा सखोल बोध घेण्याची क्षमता म्हणजे साहित्य ज्ञानक्षमता होय. वाचक आपल्या अभिरुचीच्या आधारे कलाकृतीचा आशय उलगडत असतो. वाचक काय करत असतो, तर आपल्या अभिरुचीच्या आधारे कलाकृतीचा आशय उलगडत असतो. साहित्यिक ज्ञानक्षमतेच्या 2 प्रमुख बाजू आहेत. आता ह्या साहित्य ज्ञानक्षमता आहे त्याच्या 2 बाजू सांगितलेल्या आहेत, प्रमुख बाजू सांगितलेल्या आहेत. भाषिक अभिरुची आणि साहित्यिक संदर्भाचे भान. आता हे 2 प्रमुख बाजू आहेत तर साहित्यिक क्षमतेचे आपले विकसित करण्याचे. तर भाषिक अभिरुची असणं गरजेचं आहे. भाषेतील सूक्ष्म प्रयोग, अलंकार, लय आणि शब्द, संदर्भ, सौंदर्य यांचे आकलन करणे यातून साहित्याचा गाभा उलगडतो. आता भाषिक अभिरुचीमध्ये काय आहे, तर भाषेतील जे सूक्ष्म प्रयोग आहेत, अलंकार आहेत, लय आलेले आहेत, रचना आलेल्या आहेत, शब्द सौंदर्य आलेले आहे, शब्दरचना आलेली आहेत, ते यांचे आकलन करणे
फार गरजेचं असते. हे आकलन जर आपण करू शकलो, जे हे आकलन करण्याची आपल्यामध्ये क्षमता असेल, तर त्या साहित्याचा गाभा उलगडण्यास मदत होते. चांगल्या प्रकारे आपण अर्थ लावू शकतो किंवा गाभा उलगडू शकतो. पुढे साहित्यिक संदर्भाचे भान असणे आपल्याला फार गरजेचं आहे. ते एखाद्या साहित्याचं संदर्भाचं भान असेल, असणं गरजेचं आहे. तर प्रत्येक कलाकृती काही विशिष्ट सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक संदर्भात जन्म घेत असते. प्रत्येक कलाकृती ही एका विशिष्ट सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक संदर्भात जन्म घेत असते. म्हणजे प्रत्येक कलाकृती ही एका ठराविक, विशिष्ट सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक संदर्भात जन्म घेत असते. त्या संदर्भाचे भान, ज्ञान वाचकाला कलाकृतीचे सखोल अर्थ समजून घेण्यास मदत करते. यामुळे वाचकाचे विश्लेषण अधिक व्यापक आणि परिपक्व बनते. म्हणजे हे काय, तर एक कोणतीही साहित्यकृती ही सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय काय म्हणतात आधारावर किंवा राष्ट्रीय पार्श्वभूमीवर संदर्भात जन्म घेत असते. म्हणून म्हणून त्या संदर्भाचे ज्ञान वाचकाला असणं फार गरजेचं आहे. जर त्या वाचकाला सामाजिक, राजकीय, संस्कृतीचे भान असेल, त्या पार्श्वभूमीचं, त्या आधारभूमीचं ज्ञान असेल, तर तर त्या कलाकृतीचे सखोल अर्थ समजून घेण्यासाठी त्या संदर्भाचा संदर्भाचा खूप चांगल्या प्रकारे वाचकाला मदत होते, की त्या साहित्यकृतीचे विश्लेषण करण्यासाठी ते विश्लेषण करतेवेळी अधिक व्यापक आणि परिपक्व बनते. हे जर ज्ञान वाचकाला असेल किंवा समीक्षकाला असेल. त्याचा निष्कर्ष काय आहे या घटकाचा? तर अभिरुची आणि साहित्यिक ज्ञानक्षमता आणि एकमेकांशी जोडलेल्या संकल्पना आहेत. अभिरुची आणि साहित्यिक ज्ञानक्षमता काय आहेत? ते एकमेकांशी जोडलेल्या संकल्पना आहेत. अभिरुचीमुळे वाचक कलाकृतीकडे संवेदनशीलपणे पाहतो आणि ज्ञानक्षमतेमुळे तिचे तर्कशुद्ध विश्लेषण करतो. तर ह्या अभिरुचीमुळे वाचक काय करतो? तर कलाकृतीकडे कसा पाहतो? तर संवेदनशीलतेने पाहतो आणि ज्ञानक्षमतेमुळे तिचे चांगल्या प्रकारे तर्कशुद्ध विश्लेषण करू शकतो. साहित्यिक अभ्यासासाठी या दोन्ही क्षमता आवश्यक असतात. मग ह्या साहित्यिक अभ्यास करायचा असेल तर ह्या दोन्ही क्षमता आपल्याकडे आवश्यक आहे. संवेदनशीलता आणि ज्ञानक्षमता. वाचकाची जाण, संस्कृती, अनुभव आणि अभ्यास यांमुळे अभिरुची आणि ज्ञानक्षमता विकसित होत असते. मग वाचकाला जी जाणीव असते, जाण असते, ती जाण, संस्कृती, अनुभव आणि अभ्यास जो असतो वाचकाकडे, यांमुळेच अभिरुची आणि ज्ञानक्षमता विकसित होत असते. यांमुळे साहित्याचा खरा आस्वाद घेता येतो. मग ह्या गोष्टी जर आपल्या अंगी जर असतील तर आपण साहित्याचा खरा आस्वाद घेऊ शकतो. तर हा घटक इथे संपलेला आहे. याच्या घटकावरती काही प्रश्न आलेले आहेत, ते आपण पाहूया. म्हणजे ह्या घटकात आपण नेमकं काय पाहिलं, तर अभिरुची म्हणजे काय, साहित्याची अभिरुची म्हणजे काय आहे, साहित्याच्या ज्ञानक्षमता काय आहे, हे अभिरुची आणि ज्ञानक्षमता यांचा परस्पर संबंध काय, हे डिस्कशन किंवा ही चर्चा ह्या घटकामध्ये झालेली आहे. अभिरुची कशाशी निगडीत आहे, ती कशी जन्मते किंवा ती वाचकामध्ये कशी विकसित होते, हे दिलेलं आहे. कोणत्या 2 प्रमुख बाजू आहेत ज्ञानक्षमतेच्या, त्या आपण जाणून घेतल्या. तर पुढे काही प्रश्न उत्तर आहेत, ते पाहूया. अभिरुची म्हणजे काय? अभिरुची म्हणजे सौंदर्यबोध, रसास्वाद घेण्याची क्षमता आणि कलाकृतीतील भाव, विचार, सौंदर्याचा अनुभव घेण्याची प्रवृत्ती होय. अभिरुची म्हणजे काय? सौंदर्यबोध, रसास्वाद. एखाद्या कलाकृतीचा आपल्याला सौंदर्यबोध, रसाबोध घेण्याची जी क्षमता आहे, कलाकृतीतील भाव, विचार आणि सौंदर्याचा अनुभव घेण्याची जी प्रवृत्ती आहे, तिला अभिरुची म्हटलेलं आहे. अभिरुची म्हणजे रसच आहे, ते इंटरेस्ट. ती वाचकाच्या संवेदनशीलची आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीची निगडीत आहे. अभिरुची ही वाचकाची जी संवेदनशीलता आहे, संस्कार आहेत, संस्कृती आहे, सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे, याची निगडीत असते अभिरुची. वाचक जेव्हा साहित्यकृतीतील सौंदर्य, अर्थ, भावना आणि कलात्मकता जाणतो, तेव्हा त्याची अभिरुची प्रकट होते. वाचक जेव्हा अभिरुची केव्हा प्रकट होते? जेव्हा साहित्यकृतीतील सौंदर्य, अर्थ, भावना, कलात्मकता जेव्हा जाणतो, तेव्हा अभिरुची प्रकट होत असते.
साहित्यिक अभिरुची वैशिष्ट्य कोणते आहेत? तर साहित्यिक अभिरुचीचे प्रमुख वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे, की सौंदर्यबोधाची जाणीव निर्माण करते, कल्पनाशक्ती आणि विचारशीलतेचा संगम घडवते, वाचकाच्या अनुभवानुसार विकसित होते, सामाजिक आणि सांस्कृतिक बदलांनुसार बदलत राहते, साहित्य कृतीतील भावनिक आणि बौद्धिक अंग समजून घेते. साहित्यकृतीची साहित्यिक अभिरुचीची वैशिष्ट्ये काय आहेत? तर सौंदर्यबोधाची जाणीव निर्माण करते, म्हणजे त्या कलाकृतीबद्दल, साहित्याबद्दल सौंदर्यबोधाची जाणीव निर्माण करते. त्या कलाकृतीबद्दल, साहित्याबद्दल कल्पनाशक्ती, विचारशीलतेचा संगम घडवते. वाचकाच्या अनुभवानुसार ही अभिरुची वाढत राहते. सामाजिक आणि सांस्कृतिक बदलांनुसार ही बदलत राहते. ही स्थिर नसते अभिरुची. जसा समाज बदलतो, संस्कृती बदलते, तसा अभिरुचीही बदलत असते. साहित्यकृतीतील भावनिक आणि बौद्धिक अंग समजून घेते. मग ही अभिरुची काय करते आपल्याला? तर साहित्यकृतीतील बौद्धिक, भावनिक आणि बौद्धिक अंग समजून घेण्यास मदत करते. साहित्यिक अभिरुचीचे घटक कोणते आहेत? मग ते हे साहित्यिक अभिरुचीचे घटक कोणते आहेत? तर कल्पनाशक्ती, विचारशक्ती, भावना आणि सौंदर्यबोध ही साहित्यिक अभिरुचीचे घटक आहेत. हां, कल्पनाशक्ती, विचारशक्ती, भावना, सौंदर्यबोध, सामाजिक आणि सांस्कृतिक जाण हे घटक आहेत साहित्यिक अभिरुचीचे. हे घटक वाचकाच्या संसार, शिक्षण व अनुभव यांवर अवलंबून असतात. अभिरुचीचे प्रकार कोणते आहेत? बौद्धिक अभिरुची, भावनिक अभिरुची, सांस्कृतिक अभिरुची. बौद्धिक अभिरुची विचारप्रधान आणि तर्कसंगत दृष्टिकोनातून साहित्याचे विश्लेषण करते. भावनिक अभिरुची भावनांच्या माध्यमातून साहित्याचा अनुभव घेते. सांस्कृतिक अभिरुची समाज, परंपरा, संस्कृतीच्या संदर्भातून साहित्य समजून घेते. जोनाथन कलर कोण आहेत? तर जोनाथन कलर हे आधुनिक साहित्य सिद्धांताचे अभ्यासक व विचारवंत आहेत. त्याने साहित्यिक वाचन प्रक्रियेत वाचकाची भूमिका केंद्रस्थानी ठेवली. म्हणजे साहित्याचं वाचन करताना वाचकाची भूमिका ही केंद्रस्थानी आहे, असं जोनाथन कलर मानतात. त्यांच्या मते साहित्य कृतींचा अर्थ लावण्यासाठी वाचकाची ज्ञानक्षमता महत्त्वाची आहे. मग कलर यांचं मत काय आहे? तर साहित्याचा अर्थ लावायचा असेल तर वाचकाची ज्ञानक्षमता फार महत्त्वाची असेल. जोनाथन कलर यांच्यामध्ये साहित्यिक ज्ञानक्षमता म्हणजे काय? तर साहित्यिक ज्ञानक्षमता म्हणजे साहित्य कृतीचा अर्थ समजून घेण्याची, तिची विश्लेषण करण्याची, अर्थपूर्ण प्रतिसाद देण्याची बौद्धिक आणि संवेदनशीलता होय. म्हणजे एखाद्या साहित्य कृतीचा अर्थ समजून घ्यायचा असेल किंवा विश्लेषण करायचं असेल, तर अर्थपूर्ण प्रतिसाद करायचा असेल, तर त्या वाचकाची बौद्धिक आणि संवेदनशील क्षमता होय. त्याला साहित्यिक ज्ञानक्षमता असं म्हटलेलं आहे. म्हणजे बौद्धिक आणि संवेदनशीलता असणं गरजेचं आहे. ही क्षमता वाचकाला कलाकृतीचा आशय, प्रतीक, भाषाशैली आणि रचना यांचा सखोल अर्थ समजून घेण्यास मदत करते. मग ही जी क्षमता आहे, बौद्धिक आणि संवेदनशील क्षमता ज्या आहेत वाचकामधल्या, वाचकाला त्या कलाकृतीचा आशय, प्रतीक, भाषाशैली आणि रचना यांचा सखोल अर्थ समजून घेण्यास मदत करते. साहित्यिक ज्ञानक्षमतेचे स्वरूप स्पष्ट करा. साहित्यिक ज्ञानक्षमता ही वाचकाची बौद्धिक व सांस्कृतिक समज दर्शवते. ती दोन अंगांनी प्रकट होते. मग ही साहित्यिक ज्ञानक्षमता जी आहे ही वाचकाची बौद्धिक आणि सांस्कृतिक समज दर्शवते. ती दोन अंगांनी प्रकट होते. मग एक अंग कोणतं आहे? ते भाषिक अभिरुची आणि दुसरं आहे साहित्यिक संदर्भाचे भान. भाषिक अभिरुचीमध्ये भाषेतील लय, संस्कार, अलंकार, रूप, शब्दसौंदर्य, शब्दशैली, रचना यांचे हे जाणून घेणे आहे. साहित्यिक संदर्भात काय आहेत? तर कलाकृती निर्माण झालेल्या सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक पार्श्वभूमीचा विचार करणे होय. हे साहित्यिक ज्ञानक्षमतेचे स्वरूप आहे. अभिरुची आणि ज्ञानक्षमता यांचा परस्पर संबंध काय? अभिरुची आणि ज्ञानक्षमता ह्या परस्पर पूरक आहेत. अभिरुची वाचकाला कलाकृतीचा आस्वाद घेण्यास प्रवृत्त करते. अभिरुची ही काय करते वाचकाला? तर कलाकृतीचा आस्वाद घेण्यास प्रवृत्त करत असते. ज्ञानक्षमता वाचकाला कलाकृतीचे विश्लेषण करण्याची दृष्टी देते. अभिरुची हे आस्वाद घेण्याचं काम करतं, प्रवृत्त करतं घेण्याचं. अभिरुची वाचकाला काय आस्वाद मिळवून देण्याचं काम करतं. आणि ज्ञानक्षमता काय करतं? तर त्या कलाकृतीचं तर्कशुद्ध विश्लेषण करण्याची दृष्टी देते. या दोन्हींच्या संयोगाने साहित्यिक अनुभव परिपूर्ण होतो. साहित्यिक ज्ञानक्षमता विकसित होण्यासाठी काय आवश्यक आहे? मग ही जी साहित्यिक ज्ञानक्षमता आहे ही विकसित होण्यासाठी काय आवश्यक आहे? ते भाषेचे सखोल ज्ञान,
सांस्कृतिक ऐतिहासिक जाण, कलाकृतीचे प्रतीक व रूपक समजून घेण्याची क्षमता, वाचकाचा वाचनाचा व्यापक अनुभव, विचारशैली, संवेदनशीलता हे घटक आवश्यक आहेत एखादी साहित्यिक ज्ञानक्षमता विकसित करण्यासाठी. साहित्यिक अभिरुची महत्त्व काय आहे? साहित्यिक अभिरुचीचे महत्त्व काय आहे? तर वाचकाचे सौंदर्यदृष्टी विकसित होते, साहित्यकृतीतील गूढार्थ उलगडतो, विचारशीलता, कल्पकता आणि संवेदनशीलता वाढते, समाज, संस्कृती, कलात्मक मूल्यांची जाणीव होते. हे अभिरुच्यामुळे होत असतं. हे महत्त्व आहे अभिरुचीचे. निष्कर्ष काय? निष्कर्ष काय तर अभिरुची आणि साहित्यिक ज्ञानक्षमता साहित्य वाचनाचे आधारस्तंभ आहेत. अभिरुची आणि साहित्यिक ज्ञानक्षमता काय आहेत? हे साहित्य वाचनाचे आधारस्तंभ आहेत. अभिरुचीमुळे वाचक संवेदनशील होतो, ज्ञानक्षमतेमुळे तो विचारशील बनतो. अभिरुचीमुळे वाचक संवेदनशील बनतो आणि ज्ञानक्षमतेमुळे तो विचारशील बनतो. या दोन्ही साहित्याचा खरा रसास्वाद घेता येतो आणि साहित्य विचाराची सखोल समज निर्माण होते. तर प्रश्न उत्तरे संपलेले आहेत. काही प्रॅक्टिकल MCQ झालेले आहेत. त्या MCQजमध्ये अभिरुची म्हणजे काय? कलाकृतीच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्याची क्षमता. साहित्यिक अभिरुची कोणाशी निगडीत आहे? साहित्यिक अभिरुची वाचकाशी निगडीत आहे. अभिरुचीचे घटक कोणते आहेत? अभिरुचीचे घटक विचारशीलता, कल्पनाशक्ती, भावना, सौंदर्यबोध. विचारशीलता, कल्पना, भावना, संदर्भबोध. अभिरुचीचा विकास कोणावर अवलंबून आहे? वाचकांच्या अनुभवांवर. वाचकाच्या अनुभवांवर. अभिरुचीचे प्रकार किती आहेत? 2 प्रकार आहेत, भाषिक अंग आणि संदर्भ भान. साहित्यिक ज्ञानक्षमता ही संकल्पना कोणी मांडली? जोनाथन कलर यांनी साहित्यिक ज्ञानक्षमता मांडली. साहित्यिक क्षमतेचा अर्थ काय आहे? कलाकृतीचा अर्थ समजून घेणे आणि विश्लेषण करण्याची क्षमता म्हणजे साहित्यिक ज्ञानक्षमतेचे हे आहे. साहित्यिक ज्ञानक्षमतेची 2 प्रमुख अंगे कोणती? भाषिक अभिरुची आणि संदर्भ भान. भाषिक अभिरुची म्हणजे काय? भाषेतील लय, सौंदर्य, अलंकार ओळखण्याची क्षमता म्हणजे भाषिक अभिरुची होय. साहित्यिक संदर्भाचे भान याचा अर्थ काय? तर सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक पार्श्वभूमीची समज म्हणजे साहित्यिक संदर्भाचे भान होय. अभिरुची आणि ज्ञानक्षमता यांचा संबंध कसा आहे? परस्पर. काय? 2 शब्द नाही. अभिरुची संवेदनशीलता देते, तर ज्ञानक्षमता विश्लेषणाची दृष्टी देते. करेक्ट. साहित्यिक ज्ञानक्षमता विकसित होण्यासाठी काय आवश्यकता आहे? वरील सर्व: वाचन, चिंतन, सांस्कृतिक, ऐतिहासिक जाण, भाषिक कौशल्य. वरील सर्व. साहित्यिक अभिरुचीचा गाभा काय आहे? वाचकाचे सौंदर्यदृष्टी आणि समज. अभिरुचीचे कार्य काय आहे? अभिरुचीचे कार्य कलाकृतीचा आस्वाद घेणे आणि सौंदर्य अनुभवणे. साहित्यिक अभिरुची कोणत्या घटकांनी आकार घेत असते? साहित्यिक अभिरुची कोणत्या घटकांनी आकार घेत असते? संस्कार, शिक्षण, संस्कृती, अनुभव या घटकांनी आकार घेत असते. अभिरुची आणि ज्ञानक्षमतेचा अंतिम उद्दिष्ट काय? साहित्याचा खरा आस्वाद आणि सखोल समज निर्माण करणे. साहित्यिक ज्ञानक्षमता ही कोणत्या प्रकारची क्षमता आहे? बौद्धिक आणि संवेदनशील प्रकारची क्षमता आहे साहित्यिक ज्ञानक्षमता. जोनाथन कलर यांच्यामध्ये वाचकीच्या भूमिका काय असते? सक्रिय अर्थनिर्माता असतो वाचक. साहित्यिक अभ्यासासाठी कोणते घटक आवश्यक आहेत? अभिरुची आणि ज्ञानक्षमता हे घटक आवश्यक आहेत. साहित्याचा खरा आस्वाद कशामुळे मिळतो? अभिरुची आणि ज्ञानक्षमतेच्या संयोगाने. काही बहुपर्याय पुन्हा आलेले आहेत. अभिरुची म्हणजे काय? कलाकृतीच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्याची क्षमता होय. साहित्यिक अभिरुची कोणाशी निगडीत आहे? वाचकाच्या संस्कार आणि संवेदनशील निवडणे. अभिरुचीचे प्रमुख घटक कोणते? कल्पनाशक्ती, विचारशक्ती, भावना, सौंदर्यबोध. अभिरुचीचा विकास कोणावर अवलंबून आहे?
वाचकाच्या अनुभव आणि संस्कारावर अवलंबून आहे. अभिरुचीचे प्रकार किती आहेत? 3 बौद्धिक, भावनिक आणि सांस्कृतिक अभिरुची. साहित्यिक ज्ञानक्षमता ही संकल्पना कोणत्या विचारांनी मांडली? जोनाथन कलर. साहित्यिक ज्ञानक्षमतेचा अर्थ काय आहे? सांस्कृतिक अर्थ समजून घेणे, विश्लेषण करण्याची क्षमता होय. साहित्यिक ज्ञानक्षमतेचे 2 प्रमुख अंग कोणते? भाषिक अभिरुची आणि संदर्भभान. भाषिक अभिरुची म्हणजे भाषेतील लय, सौंदर्य, अलंकार यांची ओळखण्याची क्षमता. साहित्य एक संदर्भाचे भान, याचा अर्थ काय? कलाकृती, साहित्यिक, सामाजिक आणि पार्श्वभूमीची समज. अभिरुची आणि ज्ञानक्षमता यांचा संबंध कसा आहे? अभिरुची संवेदनशीलता देते, ज्ञानक्षमता विश्लेषण देते. घटक आणि ज्ञानक्षमता विकसित होण्यासाठी काय आवश्यक आहे? वरील सर्व. वाचन, चिंतन, संस्कृती, ऐतिहासिक जाण. हे आपण पाहिलेलं आहे आत्ताच. तरी आपण हे पाहिलेलं आहे. आस्वादामुळे काय मिळतो? तर मित्रांनो, हा घटक इथे चांगल्या प्रकारे आज आपण समजून गेला आहे. साहित्यशास्त्र भाग 1 सेमिस्टर 1 MA मराठी या सत्रातील साहित्यशास्त्र भाग 1 घटक 4A याचे नोट्स आपण चांगल्या प्रकारे नोट्स बोलतो हा घटक चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे. साहित्याची अभिरुची आणि संकल्पना, साहित्याची ज्ञानक्षमता ह्या 2 आणि हे निगडीत वाचकाशी आहेत. साहित्यिक अभिरुची, संकल्पना आणि साहित्यिक ज्ञानक्षमता हे दोन्ही घटक वाचकाशी निगडीत आहेत. जोनाथन कलर यांनी याची ह्या विचारवंत किंवा अभ्यासकाने ज्ञानक्षमता ही संकल्पना मांडली. त्या अभिरुची म्हणजे काय, ज्ञानक्षमता म्हणजे काय, त्यांचे घटक कोणते, अभिरुचीचे अंगे कोणते आहेत, या सगळ्यांचा आज आपण इथे चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे. तर आज आपण इथेच थांबूया. पुढील व्हिडिओमध्ये नवीन घटकाचा आज अभ्यास करूया. धन्यवाद.